माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचे स्वागत आहे मित्रांनो. आज बघा मित्रांनो, इथली मुक्काम पोस्ट बडजर, तालुका मान, जिल्हा सातारा येथे एका महाराणावर उभा आहे. आणि या महाराणाचं बघा, महाराण होतं त्याचं आपल्या म्हणजे प्रशासनानं बघा ते नंदनवन कसं केले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा इथं आहे ना, सौरऊर्जेचा प्लांट तयार करण्यात आला आहे. या सौरऊर्जेच्या प्लांटमुळे काय माहिती आहे का, लोकांना वीज भरपूर प्रमाणात मिळणार आहे, लोड शेडिंग वाढणार नाही आणि त्यात लोकांना काम मिळणार मित्रांनो. आणि लोड शेडिंग वाढलं तर लाईट जाते, लाईटमुळं जे काही कारखाने उद्योग चालू आहेत ते बंद पडतात आणि आपलं उत्पन्न कमी होतं, त्यामुळं आपल्याला त्याचा तोटा होतो. तर या तोट्यापासून वाचवण्यासाठी आपल्या प्रशासनानं बघा इथं सौर ऊर्जेचा प्लांट तयार केला बघा. तर हा कसा प्लांट तयार आहे बघा. तर बघा हा बघा, या एका पॅनलमध्ये किती प्लेट आहेत बघूया आपण. तर बघा 1 आणि 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56. बघा असा हा एवढा मोठा पाण्याला तयार केला आहे. त्याच्यामध्ये 36 आहे ना अशा प्लेट आहेत बघा. ही अशी एक उभी प्लेट आहे, त्याच्यामध्ये अशा 2 प्लेट आहेत. आणि त्याचं बघा पॅनेलला बघा हे असं बघा त्याचे युनिट बघा इथं तयार केलेले आहेत बघा. सर्व वायर इथं जोडून येतं. इथं एक युनिट तयार केलं आहे. इथं लाईट साठवली जाते आणि सब स्टेशनला पुरवली जाते मित्रांनो. तर बघा हे असं हे युनिट आहे इथं मोठं. तर ह्याच्यामध्ये किती पॉवर बसते मला काय माहीत नाही. तर हे बघा युनिट आहे असं. आणि बघा हे असं हे बघा सौर ऊर्जा खिचून घेण्याचे हे बघा प्लेट आहेत बघा. म्हणजे ऊर्जा, म्हणजे ही ऊर्जा खिचून घेऊन त्यातून लाईट तयार होती. तर बघा हे असं सब स्टेशन एक अशी प्लेट अशा अनेक प्लेटाची 36 प्लेटी बनवून कसं एक युनिट तयार केला असं. असे किती बघा युनिट मोठमोठे आहेत बघा. पाहू शकता कितीपर्यंत लांबपर्यंत बघा अशी प्लेटा तयार केल्या आहेत. त्या प्लेटाचे एक युनिट तयार करून त्याची बघा अशा पद्धतीने बघा खाली बघा मांडणी कशी केली बघा. तर बघा ह्याला आणि ह्याला वायर जॉईंट करून बघा ह्या सब स्टेशनला बघा अशी सगळी मोठे हे आहे युनिट. आणि इथून तिकडं ट्रान्सफॉर्मर लाईट होते आणि तिथं जमा होते. तर बघा ही आता आपण काय आपल्याला एवढं काय माहिती नाही, पण मी पण तुम्हाला बघा वायर ही ह्याच्या या प्लेटला खाली वायर कसे जॉईंट केल्याचं बघता बघा. प्रत्येक ह्याला तुम्ही पाहू शकता. खालचा भाग मी तुम्हाला दावतो आहे, वरचा तुम्हाला दावलेला आहे बघा. ही खाली लोखंड जॉईंट करून खाली तिरक्या अशा प्लेट तयार करून आहे ना अशा तिरक्या खाली बसवलेल्या आहेत ह्या. तर बघा ह्या अशा बसवलेल्या आहे बघा. खालचा भाग तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता कशा हे बघा कशी वीज तयार करतात. त्यातील आपल्याला एवढं काय ज्ञान नाही, परंतु इथं हा मोठा प्लांट तयार झालेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा असे किती बघा युनिट तयार केलेले बघा. हे बघा मी तुम्हाला लांबून दाखवते बघा. आणि खाली बघा खालीपर्यंत बघा ती बिल्डिंग तिथे त्याच्या पलीकडे असे युनिट तयार केले छोटे छोटे मोठे सब एका प्लेटचे मिळून युनिट तयार करून असे कित्येक प्लांट त्यांनी उभा केलेले आहेत. आणि प्रत्येकाची लाईट आहे ना एका ठिकाणी एकत्र केली जाते मित्रांनो. आणि ती सब स्टेशनला म्हणजे कुठे त्यांची सब स्टेशनला पुरवली जाते. त्यातून आपल्या कंपनीला, कारखान्याला, कोणाचे उद्योगधंदे असतील, घरातील लाईट तिकडे असे ट्रान्सफर केले जाते मित्रांनो.
त्यामुळं लोड शेडिंग वीजचं लोड शेडिंग येत नाही. तर आता चला अजून मी तुम्हाला पाठीमागून धावतो. हे बघा छोट्या छोट्या वायरा एकत्र करून बघा, एकमेकांना जॉईन करून बघा. ही मोठी वायर आहे बघा. ह्या मोठ्या वायरातून ही युनिट तिकडे ट्रान्सफर होतं सबस्टेशनला. बघा किती वायर किती मोठे बघा, एकदम जाड अशी. आणि ह्या वरून आलेल्या छोटा वायर आणि त्याला हे जॉईन करून इकडं ही युनिट इकडं सबस्टेशनला पुरवलं जातं. बघा किती तुम्ही बघा हे सबस्टेशन किती बनवले आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता तेपर्यंत लांबपर्यंत बघा. आता हे इकडे बघा, हे बघा, हे बाजू बघा. आता इथं एक युनिट करायचं, तिकडे एक बनवणार आहे आणि इकडे एक बनवावं. हे बघा ते खांब उभारलेले आहेत बघा. आणि हे तो तिथे प्लेटा बसवून एक युनिट तयार करणार त्याचं. तर बघा ही बाजू बघा, हे पाहू शकता कसे बघा. आणि वायर बघा किती जाड आहे. ही वायर पहा तुम्ही किती जाड आहे ती. आणि बघा हे बघा कितीपर्यंत लांब आहे, तुम्ही पाहू शकता कितीपर्यंत लांब आहे, किती एकरामध्ये आहे काही सांगता येणार नाही. असं बघा हे प्लेटाला प्लेटा जोडून आहे ना बघा इथं. हे बघा सगळ्यांचं आहे ना एका प्लेटचं युनिट आहे ना इथं सर्व प्लेटांचं युनिट इथं जमा केलं जातं. हे पाहू शकता. हे बघा हे वायरा बघा, ह्या वायरा आहे त्या इथून बघा, हे छोट्या छोट्या वायरा आहे ते इथं बघा वायराचं बंडल बघा इथून बघा. इथं या ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरमध्ये युनिट तयार केलं जातं बघा. तिथं काय लिहिलं का आपण पाहूया. तर बघा इथं किती वेट आहे काय सांगता येणार नाही मला, आपल्याला इंग्लिशमध्ये असल्यामुळे काय सांगता येणार नाही. बघा पण ते हा युनिट जमा करायचा बघा, हा ट्रान्सफॉर्मर असा आहे बघा. असं बघा. आणि प्लेटा पाहू शकता तुम्ही बघा. ह्या प्लेटा अशा आहेत त्या अशा एकमेकाला जॉईन करून बघा एवढ्या मोठ्या लांबच्या लांब अशा युनिट तयार केल्या. त्या युनिटचं येणारी ऊर्जा ही इथं जमा केली जाते बघा. हे इथं जमा केली. हे बघा आता वरील भाग धावला. आता खालील भाग अजून बघा परत धावते बघा कसा आहे बघा. आणि जी बांधणी कशी केलेली आहे बघा, बसवण्याची पद्धत बघा कशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी एक खांबा उभा केला आहे त्याला असा खाली आणि उभा असते म्हणजे वर अशा ह्याच्यामध्ये खालून वरपर्यंत असं त्याची बांधणी केलेली आहे बघा, जेणेकरून पाणी पडून खाली जावं, निचरा व्हावा पाण्याचा. त्या पद्धतीने बघा ही बांधणी केली आहे. वर बघा इथं बघा वरून पाणी पडलं ना की खाली जावं. ह्याच्यावर पाणी ठरलं, सूर्याचा प्रकाश ह्याच्यावर पाणी ठरलं तर सूर्यप्रकाश येणार नाही. आणि त्या सूर्यप्रकाश न आल्यामुळं आपले युनिट तयार होणार नाही. त्यासाठी बघा ते ह्याची बांधणीच अशी केली, उतरते छपरासारखी अशी बांधणी केलेली आहे बघा. तुम्ही पाहू शकता बघा प्रत्येक ठिकाणी बघा अशी बांधणी केलेली आहे. उतरतं पाण्याचा प्रवाह ह्याच्यावर थांबला नाही पाहिजे आणि वीज प्रवाह आपल्याला जो आपण साठवणार आहे तो तयार झाला पाहिजे. त्यासाठी बघा अशी त्याची बांधणी केलेली आहे. तर मित्रांनो हे बघा मी तुम्हाला दाखवतो. आता पाठीमागील बाजून सुद्धा दाखवतो मित्रांनो. हे बघा पाठीमागून बघा मित्रांनो कशी कुठपर्यंत बघा त्याचं तयार केलेलं आहे बघा. अशा प्लेटा जोडून किती तयार केलेलं आहे बघा. पाठीमागून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा. आणि आता धावतो आता असं दाखवणार आहे मित्रांनो. आणि नंतर मी तुम्हाला उंच टेकडीवरून मी धावणार आहे, दोन्ही बाजूला टेकडीवरून. तर बघा आता हे तुम्हाला मी जवळून धावलेलं आहे. आता लांबून सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो. लांबून बघा कसं दिसतंय ते, किती युनिट तयार केलं आहे तुम्हीच पाहू शकता. सर्व कसं दिसतं हेतून मी तुम्हाला हे बघा तिथं वरती टेकडी आहे, त्या टेकडीवरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर चला आपण टेकडीवर जाऊया. तर मित्रांनो हा बघा लांबून टेकडीवरून हा पूर्ण तुम्हाला बघा त्याचा प्लांट तयार केलेला दिसतोय बघा. आणि किती लांब आहे ते विधान दिसतंय बघा. तर बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कितीपर्यंत बघा. ती जी गाडी येते ना रोड बघा, ती ट्रक बघा दिसतो त्या रोडवर बघा ती गाडी दिसते तिथून बघा इथपर्यंत किती लांब आहे बघा प्लांट.
तर बघा हे सौर ऊर्जेचं खांब कसं आहेत बघा. हे बघा एक सौर ऊर्जेचं खांब बघा इथं ठेवलेलं आहेत बघा. जाड आहेत बघा मित्रांनो, जाड आहे बघा इथं ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा एक सौर ऊर्जेचं खांब खाली ते कशा पद्धतीने जॉईंट करतात ते खाली दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि बघा इथं पडलेलं आहे ते सौर ऊर्जेचं खांब मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर बघा किती वजन आहे याचं सरासरी. एवढं वजन नाही मित्रांनो, जास्त असल्यामुळे त्याचं वजन वाटतं बघा. इथं सौर ऊर्जेचं खांब आहे. आणि बघा ते पाठीमागून बघा बघा सौर ऊर्जेचा प्लांट आहे कसा आहे पाहू शकता तुम्ही. हे बघा भला मोठा हा प्लांट आहे बघा, भला मोठा प्लांट आहे. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला जी पुढे टेकडी दिसते ना, त्या टेकडीवर इथून बघा कसा दिसतोय सौर ऊर्जा प्लांट. बघा या बाजूला आहे ना नाला असल्यामुळं नाल्याचा भाग सोडलेला आहे. तर नाल्याच्या वरचा भाग बघा कसा दिसतोय आणि नाल्याच्या वरचा हा भाग आहे. हे बघा आणि नाल्याच्या वरचा भाग बघा तो आहे बघा. तो नाल्याच्या वरचा भाग बघा कसा दाखवलेला आहे. मध्ये बघा पाणी आहे आणि नाल्यातून पाणी जात आहे बघा. नाल्याच्यावर एक हा असा प्लांट बनवलेला आहे बघा. असं एकमेकाला जॉईंट आहे तो मित्रांनो. हे बघा कनेक्शन करून एकमेकाला जॉईंट करून एकत्र वीज साठवली जाते मित्रांनो. ही सौर ऊर्जा आहे बघा. ही सौर ऊर्जावर तयार केलेला प्लांट. तर चला आता मी त्या बाजूने तुम्हाला दाखवतो त्या टेकडीवरून. तर आपण आता नाल्याच्यावर आलेलो आहे. तर त्या नाल्याच्यावरचा भाग कसा आहे पाहू शकता तुम्ही. ही बघा वरून प्लेट मांडलेली आहे. ते बघा कशी प्लेटची मांडणी केलेली आहे बघा. ही वरून प्लेट लावलेली बघा. हे तुम्हाला लावतो प्लांट. आणि बघा या बाजूला बघा खालून दिसते बघा. ही बाजू खालची दिसते बघा. खालची कशी बघा एकमेकाला वायर जॉईंट केलेले आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा एकमेकाला अशा वायरी जॉईंट करून वीज एकत्र निर्माण करण्याचं काम करण्यात आलेलं प्रशासनानं चांगलं काम केलेलं आहे. तर मित्रांनो बघा प्रत्येकाला एक सबस्टेशन दिलेलं आहे. तर बघा इथं बघा ट्रान्सफॉर्मर दिलं आहे. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सगळ्याची एक युनिट एकत्र केले जातात आणि ते कुठून सबस्टेशनला पुरवले जातात मित्रांनो. तर बघा हे आपण ट्रान्सफॉर्मर पाहूया. बघा हा ट्रान्सफॉर्मर आहे बघा. याचा आवाज कसा येतोय पहा बघा. याचा आवाज कसा येतोय. ही वीज एकत्र केली जाते बघा. इथं आवाज बघा कसा येतोय याचा आवाज येतो बघा. ही वीज एकत्र झाली वीज तयार होते आणि जमा होते मित्रांनो. हे बघा हा ट्रान्सफॉर्मर आहे. तर आता पुढील भाग पाहूया आपण मित्रांनो. तर इथं पुट्टे भरपूर पडले आहेत बघा. हे सगळीकडे बघल तिकडे पुट्टे पडले आहेत. त्याला एकत्र जमा कोण करत नाही. तर बघा आता मित्रांनो पहिल्यांदा प्रथम बघा त्या पलीकडच्या टेकडीवरून तुम्हाला दाखवलं होतं बघा. ते बघा कसं तयार केलेलं आहे. तर आता मी दुसऱ्या टेकडीवरून तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो. पाहू शकता बघा कसं तयार केलेलं आहे बघा. सौर ऊर्जेवर वीज कशी तयार केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो. ट्रान्सफॉर्मर बघा प्रत्येक ठिकाणी बघा ट्रान्सफॉर्मर बघा केलेलं आहे. दिसतं तुम्हाला बघा दाखवण्याचा केलं बघा. आणि किती मोठी बनवली बघा तुम्ही. सौर ऊर्जेचा केंद्र इथे किती मोठं बनवलं तुम्ही पाहू शकता. घर दिसते त्या घरापर्यंत बघा सौर ऊर्जेचं केंद्र आहे. तिथं एक मोठी डिपी आहे. त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये लाईट आलेली आहे ना त्या डिपीमध्ये जमा केली जाते बघा. त्या डिपीमध्ये जमा करून मित्रांनो ती सबस्टेशनला पुरवली जाते. चला आपण डिपी तुम्हाला दाखवतो. आपण चला डिपीकडे जाऊया. मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला आपण टिपीकडे जाऊया. त्या मोठमोठ्या वायरी आहेत त्या बी दाखवतो बघा कशा त्या वायरीतून डीपीपर्यंत वीज जमा केलेल्या मित्रांनो. तर चला आपण पाहूया. पण बघा या तुम्हाला मोठ्या वायरी दाखवतो. या मोठ्या वायरीतून बघा त्या
डी पी मोठी आहे ना, त्या डी पीला बघा त्या वायरातून डी पीपर्यंत वीज प्रवाह नेतात आणि तिथं त्या डी पीमध्ये एकत्र केला जातो मित्रांनो. तर बघा हे वायर असे त्या डी पीपर्यंत गेलेले आहेत मित्रांनो. आणि बघा प्लेटांचं युनिट बनवलेलं बघा, हे पाहू शकता. तर प्लेटांचं युनिट बनवलेलं, ते ह्या प्लेटामध्ये सूर्याची ऊर्जा खेचून घेतली जाते आणि यामार्फत लाईट तयार केली जाते मित्रांनो. बघा आता ही लाईट खेचण्याचं काम चालू आहे, पाहू शकता. ठिकठिकाणी असे छोटे ट्रान्सफॉर्मर बनवलेले आहेत. त्या ट्रान्सफॉर्मरमधून लाईट एकत्र केली जाते, त्या डीपीला पुरवली जाते मित्रांनो. तर पाहू शकता हा बघा छोटासा ट्रान्सफॉर्मर आहे, हे पाहू शकता. हे बघा एवढ्या वायरा बघा एकत्र जमा झालेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशा बघा या मोठ्या वायरा होत्या. तर बघा ही डीपी तयार केलेली आहे. ही बघा अशी एवढी मोठी डीपी आहे बघा. वायरीचं कनेक्शन बघा इथं देऊन आणि या डीपीमध्ये लाईट जमा केलेली बघा मित्रांनो. कशी डीपी आहे तुम्ही पाहू शकता, तिकडे बी आहे. एवढ्या बघा वायर आहेत या वायरातून इकडे डीपीला सप्लाय केली जाते. इथं या डीपीमध्ये सर्व युनिट जमा केले जातात आणि ते सबस्टेशनला पुरवले जातात मित्रांनो. ह्या बाजूला बघा ही अशी डीपी आहे बघा. इथं सर्व युनिट इथं जमा केले जातात. इथं काय लिहिलं आहे बघा, खतरा डेंजर बघा. इथं डेंजर आहे, इथं हात लावायचा नाही कोणी बघा. ह्या बाजूला एक डीपी आहे. इथे बघा डेंजर लिहिलेलं आहे. हे बघा या बाजूला अशी डीपी आहे. इथं बी लाईट जमा केली जाते मित्रांनो. ह्याचे वायरा किती मोठमोठे आहेत बघा. तर मित्रांनो बघा ह्या साईडला बी प्लांट आहेत बघा. वीज तयार करायची ह्या साईडला प्लांट आहे इथं आणि बघा या बाजूला प्लांट तयार आहेत मित्रांनो. तर बघा मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.